नमस्कार. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहिल्या दोन भागामध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या nth टर्म आणि सम ऑफ nth टर्म्स हा भाग पाहिलेला आहे. या भागामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ AP हा घटक पाहणार आहोत. ॲप्लिकेशन याचा अर्थ काय तर व्यवहारामध्ये जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा वापर किंवा ती उदाहरणं आपण APच्या साहाय्याने सोडवणार आहोत. वी अप्लाय द थेअरी अँड फॉर्म्युला ऑफ एन AP in solving various word problems which we come across in day to day life. हे डे टू डे लाईफ म्हणजे किंवा आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला या APचे फॉर्म्युले किंवा थेअरी पार्ट वापरून सॉल्व करायचे आहेत. त्याला वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतो आपण आणि ते वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला इथं सोडवायचे आहेत. पहिले एक्झाम्पल बारकाईनं बघा. एक्झाम्पल फर्स्ट. On 1st Jan 2016, Sanika decides to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? बारकाईनं जर आपण उदाहरण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की 1 जानेवारी 2016ला सानिका डिसाइड्स टू सेव्ह 10 रुपीज. 1 जानेवारी 2016ला तिनं 10 रुपये सेव्ह करायचं ठरवलं. पुढच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला तिनं 11 रुपये सेव्ह केले इन सेकंड डे. ऑन थर्ड डे 12 रुपीज सेव्ह केले म्हणजे 1-1 रुपया प्रत्येक दिवसाला तिनं वाढवला. तर आपल्याला काय काढायचं आहे. इफ सी डिसाइड्स टू सेव्ह लाईक धिस देन ऑन 31st डिसेंबर व्हॉट वूड हर बी टोटल सेविंग. तिचं टोटल सेविंग 31st किती होईल हे आपल्याला काढायचं आहे. आता टोटल सेविंग विचारलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला SNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पहिल्यांदा असे एक्झाम्पल सोडवताना नक्की काय काढायचं, TN काढायचा का SN काढायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग सॉल्व करायला सुरुवात करा. सोल्युशन. सानिका सेव्स रुपीज 10 ऑन द फर्स्ट डे, रुपीज 11 ऑन सेकंड डे, रुपीज 12 ऑन थर्ड डे. मीन्स 10, 11, 12 इज द सिक्वेन्स अँड सो ऑन इज द सिक्वेन्स. द कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू. कॉमन डिफरन्स आपण कसा काढतो माहिती आहे तुम्हाला. पुढच्यातून पाठीमागचं वजा म्हणजे 11 वजा 10, 12 वजा 11 तो 1 येणार आहे. कॉमन डिफरन्स इथं आपल्याला मिळणार आहे तो 1 मिळणार आहे विच इज कॉन्स्टंट. सो 10, 11, 12 इज अन AP. अशी AP आपल्याला मिळेल. यामध्ये आपल्याला D ची व्हॅल्यू इथं मिळते आपल्याला. A इज इक्वल टू 10, D is equal to 1. The year 2016 was a leap year. Then in a leap year has 366 days. म्हणजे 1 जानेवारीपासून सुरुवात करायची आहे ती 31 डिसेंबरपर्यंत शेवट आहे आणि म्हणून 1 वर्षाचं काढायचं असल्यामुळं आपल्याला हा मुळात हे लीप वर्ष आहे तेही आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि म्हणून आपला N जो मिळणार आहे तो 366 मिळणार आहे. आणि मग SNचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आपल्याला शोधायचं आहे काय आता टोटल सेविंग शोधायचं आहे म्हणजे S366 आपल्याला शोधायचं आहे. सो SNचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती भरल्या नंतर आपल्याला मिळेल 366/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 10 प्लस 366 मायनस 1. D ऐवजी 1 लिहायला पाहिजे होता तो राहिला लिहायचा. 1 असल्यामुळं तो काय 1 मल्टिप्लाय केल्यानंतर 366 भागिले 2 म्हणजे 183. 2 गुणिले 10 म्हणजे 20 आणि 366 वजा 1 म्हणजे 365.
आणि डीची व्हॅल्यू एकच आहे, त्यामुळं त्यानं 1 मल्टिप्लाय केल्यावर तेवढंच राहते. 365 अधिक 20 म्हणजे 385, म्हणजे 183 गुणिले 385 आपल्याला मिळेल 70,455, 70,455 हा आकडा मिळेल आणि तोच सानिकानं सेव्ह केलेला असेल. एका वर्षामध्ये तिनं 70,000 रुपये कमवले. म्हणजे तुम्हाला हे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा उदाहरण कसं लक्षात घ्यायचं आहे बघा. जर पहिल्या दिवशी फक्त 10 रुपये तुम्हाला सेव्ह करायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 11 रुपये सेव्ह करायचे आहेत, असे नुसते 1-1 रुपया वाढवत जायचं आहे, तरी आपल्याला एका वर्षामध्ये 70,000 रुपये मिळू शकतात. हेही उदाहरण लक्षात घ्या आणि आपण उदाहरण म्हणून सोडवताना सुद्धा एसएनचा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे, हा भाग लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. डिवाइड 207 into 3 parts such that the numbers are in AP and the product of the total smaller parts is 4,623. 207 आपल्याला डिवाइड करायचे आहेत 3 भागामध्ये. ते कसे करायचे आहेत तर ते AP मध्ये आहे आणि द प्रोडक्ट ऑफ द 2 स्मॉलर पार्ट्स, त्याच्यातल्या 2 स्मॉलर पार्ट्सचा गुणाकार हा किती आहे 4,723 आहे. मग इथं लक्षात येईल आपल्याला 3 पार्ट्स करायचे आहेत. म्हणजे लेट दी 3 पार्ट्स ऑफ 207 विच आर इन AP, P, A minus D, A plus D. Therefore A minus D plus A plus A plus D is equal to 207. म्हणजे तिघांची बेरीज केली तर 207 येणार आहे. याच्यावरून आपल्याला मिळेल 3A, D ला D कॅन्सल होईल. 3A इज इक्वल टू 207. A इज इक्वल टू आपल्याला मिळेल 207/3, जे A इज इक्वल टू आपल्याला मिळेल 69 आपल्याला A मिळेल. हा आता काय दिलेलं आपल्याला प्रोडक्ट म्हटलेला आहे. लहान संख्या, 2 संख्या लहान आहेत त्यांचा प्रोडक्ट म्हटले. म्हणजे 2 संख्या लहान कुठल्या तर A मायनस D आणि A, त्यांचा प्रोडक्ट आपण घेतला 4,723. जे A मायनस D इंटू A इज इक्वल टू 4,623. Aच्या ऐवजी 69 ठेवलं, 69 मायनस D इंटू 69 इज इक्वल टू 4,623. 69 तिकडं नेलं तर 4,623/69. 69 मायनस D इज इक्वल टू 67 आपल्याला मिळेल. आता 69 तिकडं नेल्यानंतर मायनस D इज इक्वल टू 67 मायनस 69 मायनस 2, म्हणजे आपल्याला D ची व्हॅल्यू मिळेल इथं 2. आता A आणि D ची व्हॅल्यू दोन्हीची व्हॅल्यू मिळाली, पुट केल्या व्हॅल्यू. नाव A मायनस D इज इक्वल टू 69 मायनस 2, हे 67 मिळेल. A ची व्हॅल्यू 69 मिळालेली आहे. A प्लस D आपल्याला मिळेल 69 प्लस 2 म्हणजे 71. हे रिक्वायर्ड नंबर्स काय मिळतील, रिक्वायर्ड 3 पार्ट्स काय मिळतील 207चे तर 67, 69 आणि 71. नेक्स्ट एक्झाम्पल. Ajay Sharma repays the borrowed amount of rupees 3,25,000 by paying rupees 30,500 in the first month and then decrease the payment by rupees 1,500 every month. How long will it take to clear his amount? इथं काय काढायचं बघा. काय दिलेलं आहे तर अजय शर्मा जो आहे त्यानं काय केलेले आहेत 3,25,000 रुपये कर्जाने घेतलेले होते. त्यानं पहिली जी इन्स्टॉलमेंट केली किंवा पहिल्या मंथमध्ये जे पैसे ठेवले ते आहेत 30,500 आणि मग असे कमी कमी करत आला. दुसऱ्यामध्ये 1,500 रुपये कमी केले, तिसऱ्यामध्ये 1,500, असे 1,500 रुपये कमी कमी करत आला तर कधी त्याला ते सगळे क्लिअर होतील हे काढायचे. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू काढायची. लेट द टाइम रिक्वायर्ड टू क्लिअर द अमाऊंट बी यंथ. यंथ आपल्याला यन मंथ्सला आपल्याला तो कंप्लीट करेल असं आपल्याला शोधायचं आहे. द monthly payment decreases by rupees 1,500. Therefore the payments are in AP. इथं आपल्याला फर्स्ट टर्म A इज इक्वल टू किती दिलेला आहे 30,500
आणि डीची व्हॅल्यू -1500 मिळते. इथं महत्त्वाचं काय आहे की डी हा महत्त्वाचा आहे, बाकीच तुम्हाला सोडवता येऊ शकेल. मायनस का घेतला तर तो डिक्रीज व्हॅल्यू होते आणि म्हणून इथं मायनस घेतला. आणि मग एसएनचा फॉर्म्युला वापरला, त्यामध्ये किमती भरल्या आणि मग आपल्याला एक इक्वेशन मिळेल. ते सॉल्व केल्यानंतर ते इक्वेशन काय मिळतंय तर 750 n² मायनस 31,250 n प्लस 3,25,000 इज इक्वल टू 0. मग तिन्हीला डिवाइड केलं, डिवाइड बोथ साइड्स बाय 250 आणि मग त्याच्यावरून इक्वेशन आपल्याला मिळेल 3n² मायनस 125n प्लस 1,300 इज इक्वल टू 0. याच्यावरून सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतील 60 आणि 65 दोन व्हॅल्यू मिळतील. त्याच्यावरून n आपण शोधला तर आपल्याला दोन n मिळणार आहेत. n इज इक्वल टू 20 और n इज इक्वल टू 65/3. पण n इज इक्वल टू 65/3 जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही, कारण AP जो आहे तो n इज ए नॅचरल नंबर, कारण हा आपल्याला मंथ काढायचं आहे आणि म्हणून n हा नॅचरल नंबर असणार आहे. सो n इज नॉट इक्वल टू 65, सो n इज इक्वल टू 20 आपल्याला मिळू शकेल. आणि मग आपण अमाऊंट कधी क्लिअर करू शकता, तो कधी अमाऊंट क्लिअर करू शकतो तर 20 मधनं करू शकतो. या पद्धतीनं एक्झाम्पल सोडवायचे आहेत. थँक्यू.